नमस्कार मंडळी, हात ना सगळे. अहो डबल वारी जंगी सामना आहे, सगळे जागेवर असले पाहिजेत. आणि कार्यक्रम आमच्या कर्लाच गावाचा आहे. आवाज कसा पाहिजे, कडक करायची सुरुवात. आज या देनबाई माता ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचे आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. थोडा शांत करा ना, थोडा शांत. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं देनबाई माता मंदिर जीर्णोद्धार निधी सहकार्यासाठी या शक्तितुरा जंगी सामन्याचं आयोजन केलंय. आणि तरी ज्या माय माऊलीची ही सावली आपल्या साऱ्या भक्तांवर कायम असते, अशा या माऊलीबद्दल मला म्हणायचं आहे. तिच्या मूर्तीला पाहून, तिच्या मूर्तीला पाहून जरी बोललो तिच्या मूर्तीला पाहून जरी बोललो मनातून, ती ऐकते आपलं सर्व काही, ती ऐकते आपलं सर्व काही. अहो ती डोंगराची हो डोंगराची माझी देनबाई आई. कुणाचा विश्वास तुटू देत, डोंगराची माझी देनबाई आई. कुणाचा विश्वास तुटू देत नाही. आणि या जन्मभूमी बरोबरच आजचा
असा विशेष दिन म्हणजे आपल्या मातृभूमी भारत मातेच्या स्वातंत्र्याचा. ज्या मातीत शूरवीरांनी स्वातंत्र्याची बीजे पेरली, ज्या भूमीसाठी असंख्य वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या भारत मातेच्या चरणी आज आपण नतमस्तक होऊया. आज आपण आपल्या भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आणि स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेपासून मुक्ती नव्हे, तर स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार. आणि म्हणूनच या आपल्या संस्कृतीचे जतन आणि या आपल्या देशाच्या प्रगतीसाठीचे योगदान देण्याची ही जबाबदारी ही आपली प्रत्येकाची आहे. म्हणूनच म्हणतं की रक्ताच्या प्रत्येक थेंबातून स्वातंत्र्याची गाथा लिहिली, रक्ताच्या प्रत्येक थेंबातून स्वातंत्र्याची गाथा लिहिली, वीरांच्या बलिदानातून भारत मातेची शान खुलली. अहो तिरंगा उंच भडकवताना अभिमानाने मस्तक फुलले, तिरंगा उंच भडकवताना अभिमानाने मस्तक झुकते. माझा भारत, माझा देश ही ओळख माझ्या मनाला सुखावते. भारत माता की, भारत माता की. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. 14 विद्या 64 कलेचा दाता आहे, सिद्धीचा विधाता बाप्पा गणरायाला वंदन करून विद्येची देवता माता सरस्वतीच्या चरणी नतमस्तक होऊन त्या भारत मातेला अभिवादन करून माझ्या काळसुरी गावची ग्रामदेवता व स्थानदेवता श्री काळभैरवाच्या चरणी नतमस्तक होऊन या कर्लास गावची ग्रामदेवता व स्थानदेवता आई धीरबाई माऊलीच्या चरणी अभिवादन करतो. आणि महाराष्ट्राचे आराध्य दैव शिवछत्रपतींना मानाचा मुद्रा करत जमलेल्या रसिक मायबाप प्रेक्षकांना अभिवादन करतो. तसेच माझे प्रतिस्पर्धी गायक पारेश्वरी नृत्य कलापथक आडी ठाकूर ग्रामस्थ आणि मंगेशभाऊ पाटील यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करून मी माझ्या या कार्यक्रमाला सुरुवात करतो. तसेच आमचे सन्माननीय गुरुवर्य गोसाळकर बुवा, आमचे रायगड सांस्कृतिक कला मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष दामा बुवा, आमच्या काळसूर ग्रामसेवा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष किशोरजी सावकार, उपाध्यक्ष संदीपजी नागरी साहेब इथे उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आमचे अनिल धुळप रत्नागिरीचे, आमच्या हरिओम मंडळाचे सन्माननीय कार्यकर्ते, आमचे तांदेकर बुवा इथे उपस्थित आहेत, त्यांचेही मनापासून आभार मानतो. आमचे सायगाव गावचे ओंकार आगरकर बुवा, त्याचबरोबर आमचे निलेश जोशी बुवा, आमचे हरीश गोपी बुवा, दशरथ गोपी बुवा, या सर्व मंडळींचे मी मनापासून या सर्वांचे मी मनापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण आणि युट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम जे करतायत, जसे आमचे कोकणकर सीडी या युट्यूब चॅनलचे सन्माननीय दर्शनजी दराडे आणि कोकण स्वर याचे निखिल मिरगळ, कोकण रंग याचे निखिल मिरगळ आणि कोकण स्वर याचे काही मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहेत, त्यांचेही मी मनापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. आमच्या सर्वांचे लाडके प्रकाश महाडिक बुवा इथे उपस्थित आहेत, या महाडिक बुवांचेही मी मनापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. शेखजी बुवांचे आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. शंकरजी धर्मा गोपी यांच्याकडून गावाचे सन्माननीय कार्यकर्ते शंकरजी गोपी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक भजन नाच मंडळ अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
दोन्ही रुग्णाचा नमुशारदा मूळ चतुर्वारगाचा गमू पंथानंत या राघवाचा तसेच सन्माननीय पाहुणे आमच्या राजपुरी गावचे मंगेशी गिदी साहेब आणि खामद्याचे सन्माननीय बुवा महादेव बुवा भाने बुवा सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. चुकून माझ्याकडून नाव राहून गेलं पण या मान्यवरांचे मी आभार मानतो. ओढ लागली ही मनाला कधी पाहिन मी या कणाला मनातुर झाले माझे येण गौरी गणपती सणाला स्वर सुमनाने नभांगणात श्रावण सरी आल्या पाऊस आला की आपल्याला ओढ लागते ती म्हणजे आपल्या सणांची. आणि या सणांसोबत मुख्य सण म्हणजे आपला भगवंताचा आपल्या गणपती रायाचा. आणि म्हणून म्हणायचं आहे ओढ लागली ही मनाला कधी पाहिन मी या गणाला मन आतुर झाले माझे येण गौरी गणपती सणाला स्वर सुमनांनी नभांगणात आवाज घुमणार स्वर सुमनांनी नभांगणात आवाज घुमणार हरी बाप्पा गणराज येणार हरी बाप्पा गणराज येणार हरी बाप्पा गणराज येणार हरी बाप्पा गणराज येणार. ओढ लागली ही मनाला कधी पाहिन मी या गणाला सणाला स्वर सुमनांनी नभांगणात आवाज
ओलांडून सजवी सडरांगोळी मी काढीन नैवेद्य तुला मी 21 मोदक वाढीन स्वरसुमनाने अभंगणात आवाज घुमणार स्वरसुमनाने अभंगणात आवाज घुमणार मुंबई मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष संदीप नामदेव नागती यांच्याकडून 200 रुपयाचा सुरुवात चांगली झाल्याबद्दल 200 रुपयाचा भव्य पारितोषिक नाच मंडळ अत्यंत करूया. धन्यवाद. पार्वती संदीप महाकाल यांच्याकडून 500 रुपयाचा भव्य पारितोषिक आले. नाच मंडळ अत्यंत करूया. धन्यवाद. शर्वरी सुभाष बकरेकर यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक नाच मंडळ अत्यंत करूया. धन्यवाद. 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 मला माहिती आहे की डबल बारी आहे. ही पब्लिक जी बसले ना ती फक्त पेटावसाठी येते. पण आता काय देवनाम व्हायला पाहिजे म्हणून आम्ही पण जरा ताणून आहोत. मग
आपण डबल मारायला सुरुवात करू. चालेल ना मंडळी? करा सुरुवात. रसिका गण सादर करतो. लक्ष तुझ्या. ज्याच्या येण्याने येतो आनंदाला रंग, ज्याच्या येण्याने येतो आनंदाला नवरंग, तो गणराया येतो घेऊन सुखाचा संग. होऊन जाऊ आज त्याच्या नामात दंग, होऊन जाऊ आज त्याच्या नामात दंग. आणि या भगवंताच्या कृपेने येऊ दे साऱ्यांच्या आयुष्याला आनंदाचा सुगंध. मंडळी, गण सादर करतोय. गणाचा विषय असा आहे की आपण नेहमी भगवंताच्या चरणी मागत असतो की भगवंता मला हे दे, भगवंता मला ते दे. सगळं काही भगवंतासाठी आहे. गणपतीची तयारी करायची जरी झाली, सगळं जे काही लागणार आहे ते कोणासाठी? गणपतीसाठी. पहिले कामावर सुट्टी कोणासाठी? गणपतीसाठी. सामान सुमान घरी घ्यायचं आहे कोणासाठी? गणपतीसाठी. पोरांना कपडे लत्ते घ्यायचे आहेत, घरातल्या माणसांना कपडे लत्ते घ्यायचे आहेत कोणासाठी? गणपतीसाठी. नाव गणपतीचं, पण सगळं कोणासाठी? आपल्यासाठी. पण आपण सगळं आपल्यासाठी करतो. पण वर्षाने जेव्हा गणपती बाप्पा आपल्या घरी येतो तेव्हा भगवंताला आपण कधी विचारतो का हो की भगवंत राया तू आम्हाला सगळ्यांना सुखात ठेवतोस? असं कसं नाही. 30 रुपयाच्या नारळावर 30 रुपयाचा नारळ देवाला देतो, देवाला सांगतो का देवा हा सोन्याचा गोळा आहे, तो तुझ्यासमोर ठेवतो. आणि घरातली पोरा वाळा, शेतावरची ढोरा वासरा, मुंबईकर, गावचा माणूस, फॉरेनचा माणूस, सगळ्यांना कसा ठेव? सुखात ठेव. सगळं आपण देवाकडे मागतो, पण देवाला कधी विचारतो का देवा तुला काय हवंय म्हणून? विचारलं पाहिजे. म्हणून आजचा गण सादर करतोय. गणाचा विषय बघा. भरपूर दिले हे दान तू या जनाला, भरपूर दिले हे दान तू या जनाला. सांग कशी करू मी भक्ती तुझ्या पूजनाला, सांग कशी करू मी भक्ती
तुझ्या पूजनाला गणोबा सांगना काय हवं तुला गणोबा सांगना काय हवं तुला सांगना बोलेना भगवंताला सांगायचं सांगना बोलेना गणोबा सांगना काय हवं तुला दिले हे तन तू या जनाला संग कशी करू मी भक्ती तुझ्या पूजनाला संग कशी करू मी भक्ती तुझ्या पूजनाला गणोबा सांगना काय हवं तुला गणोबा सांगना सांगना बोलना मुंबईत राहतो तरी पण आपल्याला प्रत्येक वेळेस गावाची आठवण येते का? गणपती बाप्पा येणार आहे, चला गावाला. होळी आहे, चला गावाला. गावची जत्रा आहे, गावची सत्यनारायणाची पूजा आहे, चला गावाला. हा भगवंतच असा आहे की आपल्याला सगळ्यांना एकत्र आणतो आणि एकत्र नोंदायला लावतो, एकत्र बोलावतो आपल्याला सगळ्यांना आणि आपल्याला आपल्या गावी घेऊन जातो सुखरूप. हा भगवंतच असा आहे की आपल्याला आपल्या गावाचं गाव पण जपण्याचं सामर्थ्य देतो. म्हणून म्हणायचं आहे तरी मुंबई येते गावाची आठवण भाग्याला भले
शिक्षणाचा आणि त्याच्या शिक्षणाच्या खर्चाचा प्रश्न पडलाय का तर या शिक्षणाचा बाजार वाढलाय आणि 14 विद्या 64 कलेचा दाता असलेल्या या गणरायानं मात्र आपल्याला ही विद्या सहज बहाल केली परंतु या पैशाच्या अभावानं काही विद्यार्थ्यांचं नुकसान होतं पैशाच्या भ्रष्टाचारानं कितीतरी विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आता नीटचा प्रश्न बघा UPSC MPSC सारख्या ज्या परीक्षा आहेत या परीक्षांचे प्रश्न बघा का हे प्रश्न असे की कोणी सोडू शकत नाही अशी परिस्थिती आता निर्माण झाली का तर वाढलेला भ्रष्टाचार आणि म्हणूनच हा पैशांचा बाजार जो मांडलेला आहे याच्यासाठी सुद्धा भगवंतानं काहीतरी करायला पाहिजे अशी सगळ्यांची अपेक्षा असतात पण आपण भगवंताला काय देतो हा महत्वाचा प्रश्न आहे म्हणून नाटकासाठी शिक्षणाचा नंतर कोरे पाहू आता विद्यार्थी पालकांचा कष्ट होऊ दे मला बळ दे तू आम्हाला कष्ट होऊ दे मला बळ दे तू आम्हाला गणोबा सांगना काय हवं तुला गणोबा सांगना काय हवं तुला सांगना सोहम रमेश गणेश गोरिवले नानिवली यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद श्रीधर जाण्या पाटील करलास यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक जोरदार टाळ्या यासाठी बुवांनी म्हटलंय की आज माझी तुझ्याशी गाठ आहे बुवा तुझी माझ्याशी गाठ आहे मी इथं उभा ताठ आहे लक्षात ठेव म्हणून सांगतोय बुवांनी म्हटलंय आज तुझी माझ्याशी आहे गाठ आज तुझी माझ्याशी आहे गाठ अरे देऊ नको धमकी आहे मी धमकी गवळण आहे मी ताठ तुझी माझ्याशी आहे गाठ बुवा म्हणते माझ्याशी आहे गाठ म्हणून काय म्हणायचंय बघा या राधेला मी अट्टळ घडवणारी आहे या राधेला मी अट्टळ घडवणारी आहे आणि तिची छेड काढून तिला मी आज इथेच रडवणार आहे तिच्या चैहा दुधाचे माठवी फोडणार आहे तिच्या दह्या दुधाचे माठात मी फोडणार आहे आणि जाता जाता या राधेची
कशी फोड मोडणार आहे. बाजारी जाता ही मरते बाता, आवाज बुवांचा छान आहे म्हणून लक्ष्मण तांडेल दिघी यांस 500 रुपयाचा भव्य प्रदर्शित तसे श्रीयुत वामन बाळकृष्ण नागेश कुरुंबडकर अध्यक्ष शिवगाव कोळी समाज मुंबई तसेच सेक्रेटरी तेरागाव कोळी समाज मुंबई यांच्याकडून पुन्हा एकदा 500 रुपयाचं पारितोषिक नाच मिळून अत्यंत धन्यवाद. कर्लास गावचे उत्कृष्ट ढोलकी वादक मदन रामचंद्र मिसाळ यांच्या स्मरणार्थ ओंकार मिसाळ आणि योगेश मिसाळ यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक नाच मंडळ अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर सांग सकाळी नेहमी बाजारी जाताना ही मथुरेची वाट धरते, जाता येता ही कृष्णा गोकुळात या कृष्णाच्या नावाने साऱ्यांचे कान भरते. बघा या गवळणीला सवय वा कशी आहे, हिचे कान भर तिचे कान भर, कृष्णाबद्दल असं सांग तसं सांग. आणि म्हणूनच ही गवळण राधाबाई कशी माझ्या नावाची बदनामी करते. आता म्हणत होती ना माझ्याशी गाठ आहे माझ्याशी गाठ आहे, का तेच मला समजेल. पण कितीही झालं तरी ही राधा या कितीही झालं तरी ही राधा या नंदाच्या कानावरच मरते हो. म्हणून काय म्हणायचं बघा, बाजारी जाता ही मरते बात, बाजारी जाता ही मरते बात, माझी हौस ही नाही देत भागून. दाव दाव वाईट मला तो वागून. गे राधे बाजारी जाता ही मरते बाता, माझी हौस ही नाही देत भागून. दाव वाईट मला तो वागून, मग लावतो तुला मी मागून. दाव वाईट मला तो वागून, मग लावतो तुला मी मागून. मंडळी विषय असा आहे की जेव्हा तेव्हा कधी कान्हानं या राधेकडं दयादुधाची मागणी केली, ही नेहमीच म्हणायची नाही मला घाई आहे, मला जायचं आहे, माझ्याकडे दही दूधच नाही, मला बाजाराला जायचं आहे, मला हे करायचं आहे, मला हिचे नखरेच भारी हो. हिचे नखरे म्हणजे असे नखरे की काय विचारू नका. पण जेव्हा कधी हिला म्हटलं की बाबा दही दूध लोणी दे की म्हणते नाही 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 नाही. असे नखरे करत असताना एक दिवशी हिला 8 रस्त्यात अडवली आणि अडवल्याच्या नंतर सगळ्या गवळींना पुढं पाठवलं आणि हिला कुठून पाठवली, सगळ्या गवळींच्या मागून. सगळ्या गवळींना मी पुढून आणि हिला कुठून मागून पाठवले. म्हणून सांगायचं आहे बाजारी जाते ही मरते बाता, माझी हौस ही नाही देत भागून. दाव वाईट मला तू वागून, बघ लावतो तुला मी मागून. दाव वाईट मला तू वागून, बघ लावतो तुला मी मागून. बाजारी जाता ही मरते
जाते माठावर माड घेऊन पदराने लपवीत लपवीत ही माड घेऊन जाते आणि ही जात असताना कान्हा पाहिल म्हणून चोर वाटायला जायचा प्रयत्न करते. बाजारात दही दूध विकायला जाते पण संपलं नाही ना तर मग हिला कान्हा आठवतो आणि मग न संपलेलं दही दूध दोन्ही येऊन कोणाला देते ही कान्हाला देते. म्हणून सकाळी बाजारी निघून गेले साध्या डोळ्यांनी सोबत गेले दही दूधही विकायला नेले थोडं राहिलेलं मलाही देते. ही लबाड बाई ही ऐके ना काही ही लबाड बाई ही ऐके ना काही मग बघते अशी उठून ताव वाईट मला तो वागून बघ लावतो तुला मी मागून ताव वाईट मला तो वागून मग लावतो तुला मी मागून ताव वाईट मला तो वागून बघ लावतो तुला मी मागून ताव वाईट मला तो वागून बघ लावतो तुला मी मागून. विधी रुपेश बर्गे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आणि कृषा रुपेश बर्गे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे अत्यंत अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच आमचे सन्माननीय ज्येष्ठ बुवा श्री दशरथ जनार्दन गोपी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक यांचे भजन नाच मंडळ अत्यंत अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद. Thank you.
मंडळी, बुवांनी एक प्रश्न विचारलाय की शक्तिगुणाच्या सामन्यातला सवाल आणि जवाब अशी ही पद्धत असते. आणि म्हणून बुवांनी जो प्रश्न विचारलाय तो प्रश्न आहे की मन राजाच्या राण्या किती होत्या, त्यांची नावे काय, त्यांना झालेली मुले मुली किती आणि त्यांचे नावं काय. टीप आहे, उत्तर आमच्याकडे असलेल्या ग्रंथाधारे द्यावे. धन्यवाद बुवा. बुवांच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो. श्री कृष्णा पांडुरंग घोसाळकर यांकडून या नाच मंडळात 100 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रश्नाचं जे उत्तर आहे साधक बाधक उत्तर आहे बुवा. आता बुवा म्हणतात आमच्या ग्रंथाच्या आधारे द्या. तर उत्तर असं आहे की मन राजा, या मन राजाला तर त्याच्या पुत्रांची संख्या 10 दिलेली आहे आणि 10 पुत्रांची संख्या त्याप्रमाणे जे पुत्र आहेत इक्ष्वाकू आहे, नभ, दृष्ट, शर्याती, नरिशन, नाभा, दिष्ट, करुषु, पुष्परथ आणि वसुमान. श्री भागवत महापुराण अष्टम स्कंद अध्याय 13 श्लोक 2-3 असं उत्तर आहे. आणि हा त्याचा आधार आहे. उत्तर पटलं तर घ्या हुआ, नाही पटलं तर काय मान्य आहे, काही हरकत नाही. आमचा प्रश्न तुम्हाला आहे, भारतीय शास्त्रीय संगीताची सुरुवात कोणी केली, कधी केली, याचं उत्तर सुद्धा ग्रंथालयाला द्यायचं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच आपल्या देनबाई नृत्य कला पथकाचे सन्माननीय वस्ताद कैलासवासी नथुराम जानू पाटील यांच्या स्मरणार्थ रतेश नथुराम पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा भव्य पारितोषिक आले. नाच मंडळ अत्यंत अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच सुभाष जयराम चाळके यांच्याकडून सुद्धा 501 रुपयाचं भव्य पारितोषिक त्यांच्याकडून जिपेने आलेले आहेत. तर त्यांचे सुद्धा मी मनापासून अगदी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तसेच आमचे गोसाळकर बुवांचे लाडके सहकारी आणि गोसाळकर बुवांना ज्यांनी अगदी साथ दिली मनापासून असे आमचे सन्माननीय आबाजी कला वैभव तुरेमध्ये रोहिणी गाव, जरा जोरदार काय या कलावैभवासाठी यांच्याकडे सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक आले. त्यांचे सुद्धा मनापासून आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पद सादर करतो, लक्ष असू द्या. अशोक धोंडू बकरेकर यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. नाच मंडळ अत्यंत अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. स्वरा संतोष गोडेवले यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आणि आरुषी अरुण बकरेकर यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचा पारितोषिक. नाच मंडळ अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी आमच्या कुलस्वामी नाच मंडळ काळसुरी तुरेवाले यांचे पण सर्व सन्माननीय सदस्य, त्याचबरोबर ओमशिव नृत्य कला पथक रोहिणी गाव, दिवाळकर नाच मंडळ रोहिणी गाव या सर्व नाच मंडळांचे, तसेच आबाजी कला वैभव यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो की या सर्व कला पथकांनी इथे हजेरी लावली आणि आम्हाला सहकार्य केले, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. पद सादर करतोय मंडळी. पद असं आहे की कोणाच्याही मनात कुठलेही कुविचार असले मग तो जाऊन कोणातरी सांगतो, पण तो असं कसं सांगत नाही, मला तिथे जाऊन कान भरतो. आणि असंच कान भरणारी एक स्त्री या जगात आहे. आणि म्हणून ती स्त्री काय आहे, कशी आहे, तर ही कान भरणारी माणसं आपल्या आजूबाजूला असतात, त्यांच्यापासून लई सावध राहायचं मंडळी. का ते नीट आहे का. मनात कुविचार ओठावर गोड गोड वाणी, मनात कुविचार ओठावर गोड वाणी, चहाडीच्या शशांनी पेटवली नात्यांची कहाणी. स्वतःच काही नाही पण दुसऱ्याचं घर चालते. अहो स्वतःच काहीच नाही पण
दुसऱ्याचं घर चालते अनाशा या मंथरेची प्रवृत्ती आजही या माणसात दिसते. म्हणून काय म्हणायचंय बघा, चालतंय चालतंय म्हणतंय सगळं आपलं असतंय. चालतंय चालतंय म्हणत सगळंच आपलं असतंय. करणी करतोय म्हणून जग हे सारं आपल्याला हसतंय. करणी करतोय म्हणून जग हे सारं आपल्याला हसतंय. मंथरावर विश्वास ठेवायचा नसतोय. मंथरावर या बुवाचा कधीच नसतोय. काय म्हणायचं ते नीट आहे का?
स्मरणार्थ 200 रुपये, गंगाराम अपराध यांच्याकडून कैलासवासी जनीबाई अपराध यांच्या स्मरणार्थ 500 रुपये, गंगाराम अपराध यांच्याकडून योगेश अपराध यांच्या स्मरणार्थ 200 रुपये. तर मंडळी, देनबाई ग्रामस्थांच्या वतीनं आजचा हा कार्यक्रम आयोजित केला आणि म्हणूनच या कर्लास गावाचं प्रेम आमच्या कालसूर गावावर असतं, या उदयभुवनवर घोसाळकर भुवनवर असतं आणि म्हणूनच या कर्लास गावासाठीचं हे शेवटचं गीत सादर करतो आणि मी माझ्या पहिल्या वारीची समाप्त करतो. भुवनला दुसऱ्या वारीत भेटूच आपण, वेळ मिळाला तर दुसरी वारी आहेच माझ्याजवळ. हे गाणं सादर करतो. कीर्ती गाऊया भक्तीची, प्रचिती आली तिच्या शक्तीची. कीर्ती गाऊया भक्तीची, प्रचिती आली तिच्या शक्तीची. चर्चा तिच्या या नावाची, पान फुलांनी सजली ग. हेदबाई करलास गावाची, पान फुलांनी सजली ग. हेदबाई करलास गावाची. ओमकार मिसाळ व योगेश मिसाळ यांच्याकडून ओमकार मिसाळ यांच्याकडून देनबाईचं गाणं गायल्याबद्दल 1000 रुपयाचं भव्य पारितोषिक नाच मंडळ धन्यवाद.
ओमशिव नृत्य कला पथक रोहिणी गाव सन्माननीय अध्यक्ष अशोकजी तामणकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक नाच मंडळ अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद. विहान पाटील आणि सानवी पाटील यांच्याकडून देनबाईचं गीत गायल्याबद्दल 200 रुपयाचं भव्य पारितोषिक नाच मंडळ अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मंडळी बारी समाप्त करतो आणि भुवनना दुसरी बारी देतो.